चला तर आज आपण करूया मखमल पुऱ्या. मीठ, गरा, साखर, फूड कलर, मैदा आणि तेल. आपण सगळा मैदा चाळून घेतलेला आहे. त्यामध्ये आपण गरा घालून घेऊया, चांगलं मिक्स करून घेऊया. त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे. थोडं हे मिश्रण सगळं एकत्र एकजीव करून त्याच्यामध्ये आपण कडलेलं तेल, जे मी मगाशी दाखवलं होतं ते कडलेलं तेल त्याच्यात घालून घेऊया आपण. हे चांगल्या पद्धतीने एकजीव करून घ्यायचं आहे सगळं. त्याच्यात गुठळ्या राहून द्यायच्या नाहीत त्या पिठात. आपण सगळं हाताने ते फोडून घेऊ शकता गुठळ्या झालेल्या. आता मी 3 ताटामध्ये हे पीठ विभागून घेतलेलं आहे. मला 3 प्रकारच्या पुऱ्या तयार करायच्या आहेत कलरच्या. अशा पद्धतीनं आपण तिन्ही प्रकारचे पिठात फूड कलर करून घालून घेतलेले आहेत. अशा 3 प्रकारचे आपण इथे पिठं मळून तयार आहेत आपली. घट्टसर पीठ मळायचं आहे, अगदी पातळ नाही. पुऱ्या व्यवस्थित लाटता येतात मग. हे आपले येथे आपण छोटे छोटे गोळे करून प्रत्येक कलरचे अशा पद्धतीनं आपण पुऱ्या लाटून घेऊया. इथं कढईमध्ये मी तेल तापण्यासाठी ठेवलं होतं. त्याच्यामध्ये आपण ह्या पुऱ्या अगदी छानशा अशा तळून घेऊया. प्रत्येक कलरच्या पुऱ्या अशा मी तळून घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर एका बाजूला आपण साखरेचा पाक तयार करण्यासाठी ठेवायचा. जास्त घट्ट साखरेचा पाक घ्यायचा नाही. त्याच्यामध्ये ह्या पुऱ्या बुडवून घ्यायच्या, निथळून घ्यायच्या चांगल्या, जेणेकरून त्याच्यात पाक शिल्लक राहणार नाही. अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही. पुऱ्या पाकात घालून घ्यायच्या आणि त्याच्यावर किसलेलं पांढरं खोबरं, वाळलेलं खोबरं घालायचं. तर अशा पद्धतीनं आपल्या मखमल पुऱ्या तयार झालेल्या आहेत. चला तर या खायला.